आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. मर्यादा सिंधुराम विचलित से दिसती आज, धीरमती सीता ही उचंबळे मनमनी. व्याकुळ म्हण पूर्ण हो मनोरथा, महालक्ष्मी प्रिया महा गौरीला आळवुनी. महालक्ष्मी प्रिया महा गौरीला आळवुनी. जय 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 गिरिराज किशोरी, जय महेश जित चंद्र चकोरी. विनय प्रेम वश होई भवानी.
वदनी जयतु जयतु चराचर वदतु बोले गौरी तथास्तु तथास्तु अशी गौर गौरी सुरेख सुनीते चरित नित विमला तिचे तुळशी भवानी सपूजी मनमनी मुदित मन मंदिर तिचे तुळशी भवानी सपूजी मनमनी मुदित मन मंदिर तिचे मुदित मन मंदिर तिचे मुदित मन मंदिर तिचे मुदित मन मंदिर तिचे पूर्णचंद्र शशी उदय पावला सीतामुख सुखवीरामाला बहुत विचार करी मन त्याचे सीता मन संमोही त्याचे परम बंधु प्रिय लक्ष्मण भ्राता विनम्र चेपितो अंक सीते समत्या दिसे ना दुजे चंद्र बापुडारंक चंद्र बापुडारंक
भ्राता, काय झालं? काही नाही लक्ष्मणा. आपल्याला इतकं विचलित आधी कधी नाही पाहिलं. फार बेचैन दिसताय. होय लक्ष्मणा, बेचैन तर आहेच. आज माझ्या मनाची दशा मोठी विचित्र झालीये. माझं मन स्वभावताच पवित्र आहे. त्याच्या शांत जलामध्ये जसा कुणी कंकड फेकलाय, त्यामुळे मनाच्या शांत सरोवरात अमोघ लहरी उठत चालल्या आहेत. आणि प्रत्येक लहरीत सीतेची छबी दिसू लागली. चंद्रमाला बघतो तर वाटतं सीताच बघतीये. असं कसं होतंय? आम्हा रघुवंशांचं मन तर चुकूनही चुकीच्या मार्गावर नाही जात. स्वप्नातही परक्या स्त्रीबाबत नाही विचार करीत. असं असू शकेल ती परकी नसेल. हो, आता तिचं स्वयंवर तर होणार आहे. काय होणार आहे हे तर विधाताच जाणो. उर्मिला, सुनंदानं खरंच सांगितलं होतं की असं सुंदर आणि तेजस्वी राजकुमार आजपर्यंत पाहिले नाहीत. त्यांच्या मुखावर अशी शोभा आहे की त्यापुढे बिचारा चंद्र पण फिका दिसतो. काय जीजी? अगं जीजीला काय विचारतेस? ती इथे असेल तर ना. तन इथं आहे आणि मन पुष्पवाटिकेत चोरी झालंय. जेव्हा मनच आपलं राहत नाही तेव्हा तनाची शुद्ध तरी कुठे राहते? उर्मिला, तो राजकुमार इतका सुकुमल आहे की त्याच्यानं ते शिवधनुष्य उचलेल की नाही? भ्राता, कसला विचार करतोयस? काही नाही लक्ष्मणा. मी रात्रभर पुन्हा पुन्हा एकच स्वप्न बघत होतो की स्वयंवरात विजय आपलाच झाला. स्वयंवरात आपण पोचताच राजे राजकुमार यांचे चेहरे असे मलिन झाले जसे सूर्याचा उदय होताच ताऱ्यात तेज नाही राहत. मला पूर्ण विश्वास आहे आजच्या परीक्षेत विजय आपलाच होईल. लक्ष्मणा, परीक्षेच्या समयी उत्तेजित नाही होऊन चालत. केवळ आपल्या कर्मावर ध्यान केंद्रित करावं. आयुष्यमान कीर्तिमान भव वत्सा. शतानंदजी महाराज जनकांचं बोलावणं घेऊन आले होते. चल रघुनंदना, सीतेच्या स्वयंवराची शोभा पाहू. जशी आपली आज्ञा गुरुदेव. बघूया आज विधाता कोणा भाग्यशालीच्या गळ्यात जयमाला घालतो. ज्याच्यावर आपली कृपा असेल गुरुदेव, जय त्याचाच होईल. यश त्यालाच मिळेल. Thank you.
हेच का ते धनुष्य? याला उचलून वाकणं काय कठीण आहे? कठीण काय ते तेव्हाच कळेल जेव्हा ते उचलावं लागेल. धनुष्य उचलणार. ऐकलंय याला मोठे मोठे पराक्रमी वीर नाही उचलू शकले. ते वीर नाही, ढोंगी असतील. माझी वेळ येऊ दे, पहा कसं फुलासारखं उचलतो ते. तुझी पाळी येण्याआधी दुसऱ्या कोणी उचलले तर तो इथून जिवंत नाही जाणार. जोवर राम तिथे ना येती, इतर मनोहर थाट रचिती. जेव्हा बंधू येती दरबारा, सुंदर श्यामल तेजस्वीरा. राजसभेत होई बेचैनी, गुणीजन मात्र जाती सुखावूनी. त्यांच्या मनी भावना कैसी, प्रभु साक्षात पाहिले जैसी. प्रभु साक्षात पाहिले जैसी. भले विशेष अतिथी वाटतायत. असं वाटतंय की सीतेच्या विवाहाची गोष्ट यांच्याशी पहिल्यापासूनच पक्की झालेली आहे. मग आम्हाला काय व्यर्थच बोलवलंय? दिसतं तर तसंच आहे, कारण की महाराज जनक स्वयं त्यांचं स्वागत करत होते. त्या बालकांचं नाही, महर्षी विश्वामित्रांचं स्वागत करीत होते. हे बालक तर असेच मजा बघायला आले होते. तुम्हाला काय वाटतं हे दूधखोळे बालक शिवाचं धनुष्य उचलतील? आम्ही समस्त गुरुजन आणि देशोदेशीच्या आलेल्या राजे आणि राजकुमारांचं स्वागत करतो. आमच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्व मिथिलेस आला आहात. आपणा सर्वांना आमचं अभिवंदन. महाराज, आता राजकुमारी सीतेला सभेत बोलवलं पाहिजे. जेव्हा जन अग्रहे सांगती, तेव्हा जनक पुकारी. चतुर सखे सुंदर सकल, सादर येई दरबारी. गाई मनात मनोहर गीता.
जन अग्रहे सांगती तेव्हा जनक पुकारी चतुर सखे सुंदर सकल सादर येई दरबारी जनक पुकारे जय जयकार करत ते आले आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे मिथिलेचा प्रजापती जनक राज त्याचे करू आम्ही गुणगान रे आम्ही स्तुती पाठक परमात्मा जन का नमन करी जनता ही मिथिला नगरीची शोभा सुंदर न्यारी मिथिपुत्र जनक कुलवंत आणि गुणवंत राजा ऐसा जनक योगी श्रीमंत या कुळातले नृप वीर यशस्वी दया सिंधूचे धन रे आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे आम्ही स्तुती पाठक महाराज महामानव अन महिमा न्यारा त्यांच्या चरणाशी मिळतो सुखद निवारा जनकाची माता तिचे आम्ही आभारी दिधला माऊलीने विदेह जनक उपकारी मिथिलावासी धर्मावतारिया जनकाचा अभिमान रे आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे
रे आम्ही स्तुती पाठक करुणी स्तुती अन जय जयकारा निघती भाट करुणी मुजरा. आता आमचे चारण सभेमध्ये महाराजांच्या पणाची घोषणा करतील. ऐका ऐका सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीरधनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. ऐका हो सकल महिपाल नृपवर बहुबल शिवधनुताण कर्म कठोर विधित सतजाण कारण भार फार अति आहे एकच गड सर करू शकत आहे. करीत पुरोहित आता पुकारा आज समाज बघेलच वीरा. उपवर जनक दुहिता वैदेही विनत विचार करी मन मोही. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत.
मला हीच आशंका होती. महाराजांचा पण पुरा नाही झाला तर काय होणार. मी त्यांना म्हटलं होतं की अशा राजहट्टानं काय लाभणार, ज्यानं मुलीचं जीवन पणाला लागेल. धीर धरा ताई, हा समय अधीर होण्याचा नाहीये. अतिशिव धनु करिते लाविता कोटी बळ उठे न धनुते. जरी हा कधी विचार मनी धरिती चाप समीप महीप न जाती. धरती धरती धनु मूढवत उठे न हले न जराही. बाहुबल अधिकाधिक बळ लावी. हले न हटे धनु जराही कैसे. कामी वचन सती मनु जैसे. खूप झालं, आता अधिक उपासना होणं चांगलं. देशोदेशीचे आणि द्वीपाद्वीपाचे मोठमोठे राजे आणि राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत. मी हेही बघतो आहे की या सभेत न केवळ मानव तर काही देव आणि दानवही मनुष्य रूप धारण करून आले आहेत. परंतु मला अति दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच पराक्रमी, परमवीर, शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला. सीतेसारखी दिव्य पत्नी, महान यश, अनुपम कीर्ती एक साथ मिळवायला मी केवळ या पणाचं आणि पराक्रमाचं शुल्क ठेवलं होतं. परंतु या शीरवीरातून कुणीही ते मूल्य चुक्त करण्याची क्षमता नाही दाखवली. त्या शिवधनुष्याला झुकवण्याची व चाप लावण्याची गोष्ट तर दूरच, कुणी त्याला हलवही नाही शकला. तर मला हे ठाऊक असतं तर मी असा पण ठेवून आपली फटफजिती केली नसती.
आज माझं दुःख, माझी निराशा यांना पारावार नाहीये. जर मी ही प्रतिज्ञा मोडली तर कुळाला कलंक ठरेन, पूर्वजांचे सुकृत नष्ट करेन. आणि जर मी आपला पण ठेवलाच तर माझी पुत्री आजन्म कुमारी राहील. तिचं जीवन विफल करण्याचं पाप माझ्या शिरावर चढेल. आज निराशेच्या अथांग सागरात बुडत असताना मला चहू दिशांना केवळ का पुरुष दिसू लागले आहेत. लज्जेने फिके पडलेले यांचे चेहरे एकच गोष्ट सांगतायत, जनका लज्जेने पीडित मरून जा. कारण की आज ही वेदभूमी वीरांची राहिली नाही. बस महाराज बस. इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही की या सभेत सूर्यवंशी रघुकुलनंदन श्रीरामही बसले आहेत. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहसही नाही करत. आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत. आपण याचा परिणाम जाणता. मला माझ्या दादांच्या चरणांची शपथ, जर माझे गुरु मला आज्ञा देतील तर हे जीर्ण शिवधनुष्य काय चीज आहे, मी पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू प्रमाणे उचलून अशा प्रकारे आपटेन की त्याचे तुकडे तुकडे होतील. लक्ष्मणा, मला क्षमा करा दादा. मला आपला अपमान सहन नाही झाला. मला आज्ञा द्या, म्हणजे महाराज जनकांच्या अपमानजनक शब्दांचं समुचित उत्तर देऊ शकेन. शांत हो, शांत हो वत्सा. आपल्या आसनावर विराजमान हो. कुणाचा अपमान करण्याचा माझा विचार नव्हता. घोर निराशेच्या कारण हे उद्गार निघून गेले. जर कुणाची अवहेलना झाली असेल तर मला क्षमा करा. विश्वामित्र समय निरखोनी बोलती अति स्नेह मयवाणी. उठी रे राम भंजन करिता पा, नाय नाट कर जनक परितापा. ऐकुनी वचन चरणी शिर नमवी, हर्ष विवाद मुळीना प्रभु भिरवी. सहज ही जाई सकल जग स्वामी, करण्याभंग शिवधनुष ते नामी. मुदित जाहले संत सभेतील, रघुवर पाहुनी वीर. मिळुनी संत सरोजसम, हर्षे लोचनी नीर. घ्या आता हेही आपला पराक्रम दाखवणार. अच्छा, आता चिमणी पहाड उचलायला निघाले. पहा, आता मुनी विश्वामित्रही आमचं हसू व्हावं असं वागतायत. म्हणून या बालकाला पाठवून दिलंय धनुष्य उचलायला.
काय होणार ते कोण जाणतं ताई. होऊ दे जे व्हायचं ते. कसं होऊ देऊ असं वाटतंय. कुणीतरी महाराजांची बुद्धी फिरवली आहे. ते बालकाला थांबवत नाहीयेत. ज्या धनुष्याला एकापेक्षा एक महाबली प्रतापी राजा हलवूही शकले नाहीत, त्याला पुष्पासम कोमल बालक कसा काय झुकवू शकेल. आधीच आमचा खूप अपमान झालाय. आता आणखी उपहास नका करू महाराज. देशोदेशीचे आणि द्वीपाद्वीपाचे मोठे मोठे राजे आणि राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहे. परंतु मला दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच परमपराक्रमी, परमवीर, शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीत सच्चा वीर एकही नाही निघाला. बस महाराज बस. इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही की या सभेत सूर्यवंशी रघुकुल नंदन श्रीरामही बसले आहेत. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा एखादा सदस्य असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलायचं कोणी साहस नाही करत. आणि आपण तर रघुकुल नंदन श्रीरामासमोर वीरतेला आव्हान देत आहे. लक्ष्मणा, मला क्षमा करा दादा. मला आपला अपमान सहन नाही झाला. शांत हो वत्सा. आपल्या आसनावर विराजमान. उठी रे रामा भंजन करी चापा, नायनाट कर जनक परितापा. ऐकोनी वचन चरणी शिर नमवी, हर्ष विषाद मुळी न प्रभु मिरवी. सहज ही जाई सकळ जग स्वामी, करण्याभंग शिवधनुष ते नामी. सकल गुरुवासी कर तू मजसी रामाची दासी, कर तू मजसी रामाची दासी. राम ही राम
शिवाचे घडू दे मिलन श्रीराम सीतेचे घडू दे मिलन श्रीराम सीतेचे राम विलोके जन दरबारी चित्र जणू ते सारे चित्र मनात जपत सीतेचे उचले प्रभु पद न्यारे मिळो जान किस वर मन भावन हो वो मना जोगते हे मिलन अशंका मनी काही दाटे समय चुकोन हेची मनी वाटे मग प्रभु राम जान किस बघती रघुकुल तिलक अभय जणू देती गुरुस प्रणाम मनोमन करुनी अति सहजी उचली ती धनु धरुनी जा बाळ बरं मला घाल जा बाळ जा चार चरण चलता चलता श्री रघुवर नजिक अशी जाई जीव थुई थुई करिता आनंद करी तिल जानकी
चकित अधीरा होई श्रीराम चकित चित त्या सीतेचा अद्भुत मोह मनाला वरदाना वरमाला श्री रघुवर कोमल कमल नयन तो वरदारा जयमाला वरदाला जयमाला ये पुण्य मुहूर्त स्वर्णिमावसर जीवनी तव शुभाला वरदाला जयमाला श्री रघुवर कोमल कमल नयन तो वरदाला जयमाला वरदाला जयमाला पहा, भगवान परशुराम आले. खूप क्रोधात दिसते, पण ते पुन्हा क्षत्रियांचा वध करतील. नाही नाही, त्यांनी इंद्रांना वचन दिलंय की ते पुन्हा क्षत्रियांवर कधीच शस्त्र नाही उभारणार म्हणून. चला त्यांना नमस्कार करूया, नाहीतर ते नाराज होतील. चला. मी उग्रसेनाचा मुलगा चित्रसेन भगवान परशुरामाला प्रणाम करतो. मी राजा बुद्धसेन आपल्याला प्रणाम करतो. मी नरेन देवाचा पुत्र सोमदत्त आपल्या चरणी प्रार्थना करतो. मी जनक आपलं स्वागत करतो. प्रणाम. भगवान परशुरामांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याणमस्तु. ही आहे माझी पुत्री सीता, आपला आशीर्वाद मागते. सौभाग्यवती भव. प्रभू, मिथिलेत आपलं स्वागत आहे. कल्याण मस्तु. अभिनंदन हे जामदग्नेय. नमस्तुभ्यं ब्रह्मर्षी. वत्स, पुढे या. भगवान परशुरामांच्या चरणी वंदन करा. आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी. आपण तर स्वयं भगवान म्हणवता, आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच. हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल, परिचय देणं आवश्यक नाही समजलो. हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवंत. यावे, आसन ग्रहण करावे. या गोड स्वागत पर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूढ जनका. आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला. आम्ही हे जाणायला आलो आहोत
की आमचे आराध्य भगवान शिवाचे धनुष्य तोडण्याचं दुस्साहस कोणी केलं आहे? बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथवरच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू. तुझे सारे राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू. प्रभू, शिवाचे धनुष्य तोडावे असे साहस तर कोणी आपला दासच करू शकतो. त्याच्याकरिता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडले आहे तो सहस्त्रबाहू प्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान! जनक, विश्वामित्र, येथे एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जेथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभे केले जावे. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाहीत. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुष्य तोडले होते, त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वभरात सम्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस? हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा, आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल. आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्य बाणाशी खेळणं आमचं नित्यकर्म आहे. आमच्यासाठी तर सर्व धनुष्य एकसमान आहेत. धिटाईची पण हद्द असते. वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह राहिला नाही. मला मोह आहे किंवा नाही, परंतु आपल्याला या पुराण्या जीर्ण धनुष्याचा खूपच मोह दिसतोय, ज्याच्या तुटून जाण्यामुळं आपण बालकांसारखे अगदी रडता येते. रघुवरांनी त्याला हात लावला आणि ते तुटून गेलं. त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनिवर. खूप धमकावलात आपण. वाटतंय की तू आपल्या मातेला निपुत्रिक बनवू पाहतोयस. मी तर तुला बालक समजून अजूनही जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर हात नाही उचलू इच्छित. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचं रक्षण केलं जातं. अति अशिष्ट बोलतोयस बालका. कदाचित तू मला केवळ एक वेदपाठी ब्राह्मण समजत असेल. तू नाही जाणत की मी एक क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केला आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्रबाहूच्या भुजांना कापला आहे. याच परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यायलो आहे. आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक हुंकर मारून पर्वत उडवायच्या गोष्टी करत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छिता तर त्याला आमच्या डोळ्यापुढून दूर घेऊन जा. आपण डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांगा. आपली गुणगाथा आपण स्वतः इतकी छान सांगताय की दुसऱ्यांनी सांगायची आवश्यकताच नाही. आता पावे तो आपली महान गाथा गाता गाता मन भरलं नसेल तर ऐकवा ना की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला तुम्ही. पित्यांचं ऋण कसं फेडलं, मातेचा गळा या परशुनं कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा, आपल्या महान कार्यांची पूर्ण कथा ऐकवा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की माझ्या कुठारी समोर येऊनही
अजूनही जीवित कसा राहिला? मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य दादाला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कोणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून जिवंत राहतो. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवान. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवान. जर बालक चपलता दाखवत असेल तर गुरु माता पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करीत. भगवान, आपण सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि शिवाय त्याने तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्यभंग पावले. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंद